स्वामी समर्थ एवढ्या लवकर म्हाका देतील असं मला स्वप्नात पण वाटला नाही होता. आमच्या आदेशाशिवाय अक्कलकोटला कुणीही पोहोचू शकत नाही आणि आमचा आदेश आला ती कोणी अडवूही शकत नाही. मार्चच्या पहिल्या आठवड्यात अक्कलकोटला जायचा ह्यो आयुष्यातलो अक्कलकोटला जाण्यासाठी पहिलोच प्लॅन केलेलो होतो आणि ह्यो माझं पहिलोच प्लॅन ना फुल सक्सेसफुल झालेलो असा. मंडळींनो, आपण अक्कलकोटला जाऊचो किती जरी प्लॅन केलं ना तरी तो सक्सेसफुल होईतच असा नाही. जोपर्यंत स्वामींनी आपल्याला बोलवले नसत ना आणि आपण 100 जरी प्लॅन केलं तरी आपण तिथपर्यंत पोचू शकत नाही. पण ज्या दिवशी स्वामींची इच्छा असतात आणि स्वामींनी आपल्याला बोलवल्याने असतात तर आपल्या ह्या जगातला कोणीच अडवू शकत नाही. मंडळींनो, कालच्या ब्लॉगवरून तुमका समजलं असतला की आम्ही रात्री ट्रेन पकडलं आणि सकाळी पोचलं ती म्हणजे अक्कलकोटला. उतरल्यावरती ना पोटातले कावळे भुकेनिसे कुदाक लागले म्हणून त्यांचा ना तोंडावर शिरा मारलाय तसाच ब्रश न केलाय बिन आधी पोटोबा करून घेतलंय आणि मग आम्ही जी रूम बुक केलं ना थंय पोचलो. बुरसा तोंड आणि घामाटलेले कपडे घेऊन स्वामींच्या पायापाडाक जाणं माझ्यान काय पटला नाही म्हणून शेवटी रूमवर इलय, न्हालय धुलय आणि टिको बांगो करून आता मी चाललंय स्वामी आईंच्या पायापाडासाठी. आणि एवढी पावडर टिकली लावून टिको बांगो केलेलो होतो तर आधी तर 100 फोटो काढलं. आणि ऐका मैत्रिणींनो, तुमका जो ह्यो ड्रेस आणि माझ्या कानातले आवडले असतील तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा म्हणजे तुमका ती लिंक येतली. पण कधी जर तुम्ही फॉलो आशात तर आणि फॉलो नशात तर लिंक नाही येऊची. स्वामी आईंच्या पाया पडलं, अन्नछत्राच्या थैलं आणि हे जे मोठे स्वामी आहेत ना हे आमका पहिले म्हणजे बघूचे होते कारण ह्यांच्यासाठी आकर्षण लय होता. व्हिडिओमध्ये ह्यांकाच आम्ही लय बघितलेला होता. शिवाजी महाराजांच्या पाया पडलंय, स्वामींच्या थै पाया पडलंय, भरमसाठ पुन्हा फोटो काढलंय आणि आता खादाडगिरी करून निघालंय. थयच बाहेर ना जरा भूक लागलेली म्हणून बारीक सारीक काय गेलंय आणि महाप्रसादाचा लाभ घेतलाय आणि पुन्हा खोलीवर येऊन जरा झोपान दिले, उठलंय, तयारी केलं आणि पुन्हा आम्ही निघालो स्वामींचं पूर्ण अक्कलकोट बघूसाठी. थयच जवळ असलेली आणि अक्कलकोटमधली मेन ठिकाणं जी असतात ना ती मी बघलंय, भरपूर सारे फोटो काढलंय पुन्हा एकदा आणि रात्रीच्या वेळा पुन्हा महाप्रसाद घेतलंय, तो कॉर्नेटो घेतलंय आणि घराकडे येलंय आणि मस्त डाराडूर झोपलंय. सकाळी उठान जशी तयारी केलंय आणि बाहेर गेलंय ना तर बघतोय तर काय भारी सूर्य उगावलेलो त्याका बघू जरा आनंद घेतलाय आणि ती पण चायचं घोट घेत खालची जरा एक काकी होती ज्यांच्याकडे आम्ही रवलेलो तिने आमका चाय पाठवलेलं आणि चाय पिलंय तयारी बियारी केलं. पुन्हा एकदा स्वामीचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालो पुन्हा मुंबईत. फक्त चायचं घोट घेऊन आम्ही निघालेली होतो त्यामुळे पोटात ना पुन्हा एकदा कावळे ठणाणा करू लागलेले होते. आम्ही स्टेशनवर पोचलो, खूप वेळ होतो गाडी येऊसाठी आणि या कावळ्यांका शांत करूसाठी बहिणीने सगळ्यांना पोहे घेऊन इल्ली, अस्सल मांडी घातल्यान बहिणी आणि खाऊक सुरुवात केली. काय मजा केलं ह्या तुमका मी उद्या सांगते. तोपर्यंत कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ.